नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आता आरोपी शफी शेखला कारागृहामध्ये तसंच इतर 7 ते 8 कैद्यांनी चोप दिलेला आहे। शफी शेखनं न्यायालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्तींसमोर माहिती दिली। शफी शेखवर विनयभंग, मानसिक अत्याचारासारखे 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि माजी गुन्ह्यामध्ये तसंच मागच्या काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आता शफी शेखचा कारागृहातला मुक्काम होता आणि त्यामुळे आता आणखी पुढे काय प्रकरणात यात गती येते, कोणकोणत्या बाहेर येतात या सगळ्या संदर्भात आता चर्चेचा विषय ठरतो। या सगळ्याकडे आता पाहावं लागेल। तर TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आता आरोपी शफी शेखला कारागृहामध्ये इतर 7 ते 8 कैद्यांनी चांगलाच चोप दिलेला आहे। शफी शेखनं न्यायालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्तींसमोर माहिती दिली। तसंच शफी शेखवर विनयभंग आणि मानसिक अत्याचारासारखे 4 गुन्हे सुद्धा दाखल आहेत। तर मागील गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती आणि त्यामुळे शफी शेख हा कारागृहामध्येच होता। Thank you.